क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दिंडोरीत पुन्हा शेतकऱ्यांना लक्ष। द्राक्ष बागेतून 21 क्विंटल द्राक्षांसह कंपाऊंड चोरी, सुमारे 4 लाखांचे नुकसान। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात शेतकऱ्यांना लक्ष करत चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे। निगडोड गावातील एका द्राक्ष बागेवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत सुमारे 3.5 ते 4 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची तक्रार दिंडोरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे। अस्मानी संकटामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता चोरीच्या घटनांनी मोठा फटका बसत आहे। निगडोड येथील गट क्रमांक 19 मधील मालसाने कुटुंबियांची शेती असून या ठिकाणी सुमारे 300 द्राक्षांची झाडे आहेत। यंदा हवामानाच्या फटक्यामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले, त्यामुळे अल्प प्रमाणात आलेल्या द्राक्षांना बाजारात चांगला दर मिळण्याची शक्यता होती। मात्र विक्रीची तयारी सुरू असतानाच अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास बागेत घुसून सुमारे 21 क्विंटल द्राक्ष चोरून नेली। एवढेच नव्हे तर द्राक्ष बागेचे कंपाऊंडही उखडून नेल्याचा प्रकार घडलाय। या चोरीमुळे सुमारे 3.5 ते 4 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची लेखी तक्रार योगेश मधुकर मालसाने यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात दिली आहे। दरम्यान या शेतजमिनीच्या लगतच खुलेआम बेकायदेशीर मटक्याचा अड्डा सुरू असल्याची गंभीर तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर शासकीय आश्रमशाळा असून तेथे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। मात्र मटक्याच्या अड्ड्यामुळे विद्यार्थ्यांसह शेतकरी आणि ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे। या ठिकाणी दररोज 200 ते 300 लोक मटका खेळण्यासाठी येत असल्याचेही सांगण्यात आले। विशेष म्हणजे मागील वर्षी देखील याच शेतातून स्प्रे पाईप, PVC पाईप, औषध फवारणीचे डिझेल मशीन आणि द्राक्ष चोरीला गेल्याची घटना घडली। त्यावेळीही दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती। आता पुन्हा एकदा झालेल्या या चोरीमुळे मालसाने कुटुंबियांमध्ये संताप आहे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अज्ञात चोरट्यांचा शोध घेणे हे दिंडोरी पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोरवाणी, दिंडोरी। मी योगेश मधुकर मालसारे, राहणार निगडोळ। इथं हा 2 एकर क्रिम्सन व्हरायटीचा प्लॉट आहे। 9 तारखेच्या रात्री इथून चोरट्यांनी साधारण 20 ते 25 क्विंटल द्राक्षे चोरून नेले। याचा रेट प्रति किलो 170 रुपये ठरलेला होता आणि शेजारीचं मटका पिढी खूप लोक येतात, 200, 250, 300 लोक इथं दररोज येऊ जाऊ करतात व बाकीचे नशेचे प्रकार इथं चालू असतात। इथं काम करणाऱ्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना किंवा आम्हाला भरपूर त्रास आहे। प्रशासन किंवा पोलीस स्टेशन याची कुठली दखल घेत नाही। मागच्या वर्षी जशी चोरी झाली, मागच्या वर्षी पण अर्ज दिला होता, त्याचं काहीच आम्हाला म्हणजे इथपर्यंत चौकशी झाली नाही, कोणी पण आलं नाही। यावर्षी बी त्याच प्रकारची चोरी झाली, पण यावर्षी चोरीचं प्रमाण मोठं आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।